नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण घरी बनवलेल्या लोण्यापासून घरच्या घरी तूप कसं कढवायचं, कसं तूप बनवायचं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी हे लोणी घरी बनवून घेतलं आहे. आताच मिक्सरमध्ये मी दही फिरवून घेतलं होतं व त्यापासून मी हे लोणी बनवून घेतलं आहे. अशा पद्धतीचं हे जवळपास 1 किलो किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी या प्रमाणात लोणी असेल. तर हे लोणी जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून काढून घेतो तेव्हा व्यवस्थित पाहायचं की यामध्ये व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहताय तशा पद्धतीने काही ताक शिल्लक आहे का. आता हे जे शिल्लक ताक तुम्हाला थोड्या वेळानंतर लोण्यावर दिसतं, हे लोण्यामध्ये आपण लोणी काढताना जे हातात येतं, लोण्यासोबत येतं ते हे ताक असतं. अशा पद्धतीने हे ताक आपण व्यवस्थित काढून घ्यायचं. आता हे ताक जेव्हा आपण काढतो त्यानंतर लोणी जर गॅसवर ठेवलं तर ते थोड्या लवकर तुपात रूपांतरित होतं. जर ते जास्त पाणी लोण्यात लोणी काढताना राहिलं तर वेळ लागतो लोणी काढायला. त्यामुळे ते पाणी व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने काढून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व लोणी व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं व सुरुवातीला मंद आचेवर हे लोणी गॅसवर ठेवायचं. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लोणी खूप काळ छान सुवासिक आणि टिकून राहावं यासाठी एक सुंदर अशी टिप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीने थोड्या वेळातच लोणी कढायला सुरुवात होईल. लोणी गॅसवर जसजसं गरम होईल तसतसं ते पातळ होईल. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने लोणी बनेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तूप तयार करत असतो, लोणी कढवत असतो, तेव्हा सतत त्या पातेल्यामध्ये हे लोणी तुम्ही ढवळत राहा. जर तुम्ही सतत त्याला ढवळत राहिलात तर काय होईल, ते पातेल्याच्या बेसला चिकटणार नाही. आणि जर तुम्ही त्याला सतत ढवळलं नाही तर ते काय होईल, जास्त प्रमाणात खर पातेल्याच्या बेसला तयार होईल. त्याने काय होतं, आपलं लोणी कमी प्रमाणात तयार होतं. त्यामुळे जेव्हा आपण लोणी बनवतो तेव्हा वेळ काढूनच लोणी बनवायचं, जेणेकरून तुम्ही सतत त्याला ढवळत राहू शकाल. अशा पद्धतीने गॅस कमी जास्त करत लोणी सतत ढवळत राहायचं व सतत बघत राहायचं याची कन्सिस्टन्सी कशी झाली. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता लोणी जास्त वरती यायले. अशा पद्धतीने जेव्हा लोणी वरती येतं, आता यानंतर थोडासा गॅस कमी जास्त सतत करत राहायचा. तुम्ही पाहू शकता त्यानंतर लगेचच 2 मिनिटात लोण्याचा रंग बदलला आहे. लोणी अगोदर पांढरं दिसत होतं, आता ते पिवळसर दिसते. पाहू शकता अशा पद्धतीने लोणी आता तुपात रूपांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. शेवटी मी जी एक सिक्रेट वस्तू लोण्यामध्ये घालणार आहे, त्यामुळे तुमचं लोणी वर्षभर 2 वर्ष अगदी सुवासिक आणि टिकून राहील. काही बायकांचं असं म्हणणं असतं की काही काळानंतर किंवा काही महिन्यानंतर लोण्याचा आंबटसर वास यायला लागतो. त्याचं कारण असं की ते लोणी व्यवस्थित कढवलेलं नसतं. आपण जेव्हा बाहेरून लोणी विकत घेतो तेव्हा लोण्याचं वजन जास्त भरावं यासाठी लोणी पूर्ण कढवलं जात नाही. त्यामुळे तुम्ही जर घरच्या घरी लोणी बनवताय, तूप बनवताय, तर ते व्यवस्थित कढवायचं. जोपर्यंत त्या लोण्याला तांबडा असा रंग येत नाही, तांबटसर असा रंग येत नाही, तोपर्यंत लोणी व्यवस्थित गॅसची आच मंद जास्त करत कढवत राहायचं. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने लोणी आणि त्याची जी खर आहे ती सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्याला लगेच ते दिसते की ते वेगळं व्हायला लागले. फक्त एक गोष्ट कन्सिस्टंटली लोणी कढवताना तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे लोणी सतत ढवळत राहणे. अशा पद्धतीने जवळपास आपलं लोणी आता तयारच झालेलं आहे. आता ती सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे तुळशीची पानं. 7, 8 ते 10 तुळशीची पानं घ्यायची,
ती व्यवस्थित स्वच्छ धुवायची आणि आपण जे लोणी कढवलं आहे, तुम्ही हवं तर लोण्याचा गॅस बंद करूनही किंवा तो कढत असतानाही शेवटी ती तुळशीची पानं त्यामध्ये टाकू शकता. त्याने काय होईल, तुमच्या लोण्याला खूप सुंदर असा वास येईल. अशा पद्धतीने आपलं लोणी आता कढून तयार झालेलं आहे. धन्यवाद.